क्रीडा मंडळाचे खजिनदार नक्कीच प्रमोददादा भोईर, शोलोमाता वर्ल्ड संघाचे माजी संघनायक यांच्याकडून जितेंद्र पाटील यांना चौकार षटकार हॅट्रिक साठी 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. बघूया जितेंद्र पाटील यांना ही सुवर्ण संधी आहे. प्रमोददादा भोईर, शोलोमाता वर्ल्ड संघाचे माजी संघनायक आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष पहिल्या ओव्हरसाठी राहुल मालीला इथे पाचारण केलंय. नक्की सुधीर उतेकर, आपण पाहिलं तर 2 स्पर्धेतून राहुल मालीला ही संधी इथे दिली गेलेली आहे. चांगला निर्णय संपूर्ण संघाचा. मनोज केनी संघनायक, सुनील माली एसटीपासून दूर आहेत एसटी रसिकेच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू शॉर्ट रनअप ना ओव्हर द विकेट. राहुल माले आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू विनोद यांच्यासाठी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलेला आहे. अविन मालीनं चेंडूला पकडलाय. एका धावेने विनोदनं स्वतःचा आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय. विनोदजी सेंडे आणि जितेंद्र पाटील ही जोडी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर जितेंद्र पाटीलनं देखील एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. मिड ऑफवर सँडी आहे संदीप सिनियर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सुधीर उतेकर, पॉइंटला किशोर, गलीमध्ये अविन आणि शॉर्ट थर्डमॅनला मनोज केनी. असं ऑफ साइडला फिल्डिंग पोझिशन इथे झेल नक्की सुनील मालीकडून ड्रॉप झालाय. विनोदला आयुष्यमान भवाचा आशीर्वाद. शॉर्ट फाईन लेगला बंडू माली, शॉर्ट लेगला तानाजी माली आणि 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. इनफिल्डच्या बाहेर रणजित माली आणि संदीप ज्युनियर. मानकुली संघ प्ले 11. इथे भरपूर शपल क्रॉस झाले. चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. तानाजी माली आणि बंडू माली यांच्या मध्ये चेंडू सेफ लँड झालाय आणि चेंडू अगदी चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जितेंद्र पाटील खूप चांगले टच मध्ये आहेत. अगदी सराव चांगला आहे. फलंदाजी अगदी त्यांची आपण पाहिली तर चालू सीझन मध्ये बॅटवर चेंडू व्यवस्थित येत आहेत याचा अर्थ सराव चांगला आहे. नक्कीच विजेंद्र पाटीलने देखील चालू हंगामाची एक 50 कासने स्पर्धेमध्ये कंप्लीट केलेली आहे. इथे पायचीचे अपील. चांगला चेंडू होता, स्वतःला यॉर्क करून घेतला होता फलंदाज जितेंद्र पाटीलनं. पंच सुनील म्हात्रे यांचा इशारा आला लेग बाईज. धावसंख्या 8. पहिल्या 3 चेंडूवर सिंगल, त्यानंतर चौकार आणि एक सिंगल. राहुल माली विनोद यांच्यासाठी अगदी इनफिल्डच्या वरून कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आलेत 12. चांगली सुरुवात आहे. प्रकाश तरे विजय स्पोर्ट कानपे संघाचे एक सिनियर खेळाडू, आमच्या समालोचक कक्षामध्ये 12वे खेळाडू म्हणून. तसेच गुरुदत्त मानकुली संघाचे आमचे सिनियर खेळाडू गुरुनाथजी माली, आपलं देखील स्वागत आहे. नक्कीच बघूया सँडी आलाय. चालू सीझनचा विचार केला तर गुरुदत्त मानकुली संघाच्या नावावर देखील उपसरपंच चषक आई गावदेवी सोनाले या स्पर्धेचा तृतीय विजेता संघ म्हणून सध्या टॉप 10 मध्ये मानकुली संघाला देखील स्थान मिळालेले आहे. पहिल्या क्रमांकावर सध्या जय बजरंग कारिवली आहे, 2 अंतिम विजेते. दुसऱ्या क्रमांकावर जॉली स्पोर्ट 1 अंतिम,
2 उपविजेता आई गावदेवी सोनाले, एक अंतिम एक उपविजेता आणि विक्रम स्पोर्ट वडुणोगर एक अंतिम आणि एजी स्पोर्ट निंबवली एक अंतिम विजेता. त्यानंतर सोनादेवी टेमघर एक उपविजेता, गावदेवी रांजनोली एक उपविजेता आणि जय हनुमान सारंगाव कालच्या स्पर्धेतून उपविजेता. या चेंडूवर चौकार आणि चेंडू चाललाय डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावा लागलेत आता 16, चेंडू टाकून झाले 7. बघूया जय हनुमान सारंगाव संघाने देखील काल टॉप 10 मध्ये आपलं स्थान मिळवलेले आहे. गावदेवी स्पोर्ट भादवाड एक तृतीय आणि जय हनुमान सरवली एक तृतीय. तर असे टॉप 10 चा अखोदेखा संतोष तरे भादवाड यांच्यावर नामापर्यंत पोहोचलेले आहे. इथे मनोज केनी इष्टरक्षकच्या मागे चांगले इष्टरक्षण करतायत. एक सिंगल धाव, सिंगल न धाव संख्या 17. या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये घनश्याम भोईर आहेत, स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंच सुनील म्हात्रे. हा फटका आपण पाहतोय इथे राहुल माली चुकलाय आणि इथे सुधीर उतेकरनं अखेरकार संघाची एक मौल्यवान धाव इथे वाचवलेली आहे आणि फलंदाज जितेंद्र पाटीलनं आपली विकेट इथे दिली असं म्हणायला हरकत नाहीये. 3 धावा, राहुल मालीवर थोडासा दबाव, अंडर प्रेशर आपण पाहिला. सुधीर उतेकरनं एक मौल्यवान धाव संघाची वाचवलेली आहे. नक्कीच एक सांघिक यश, पहिलं विकेट इथे गुरुदत्त मानकुली संघाच्या खात्यामध्ये. धावबाच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. ज्या खेळाडूची आपण चर्चा करत होतो विजेंद्र पाटील, नक्कीच विजेंद्र पाटील हे पिंपलास गावचे जावई आहेत. तर नक्कीच आमचे सँडी देखील गोलंदाज पिंपलास गावचे जावई आहेत. दोन्ही जावयांची सोय करा तुम्ही सामना संपल्यावर. नुसतं जावई बोलू नका त्यांना. आणि आता जावई म्हटलं तर पिंपलासकर सासरीने जावई होतीलच. चला असो. सँडी चांगला चेंडू होता. इथे चेंडू शॉर्ट फाईनला बंडू माली यांच्याकडे जातोय. नक्कीच थोडेसा फिल्डिंग मध्ये दबाव जाणवतोय गुरुदत्त मानकुली संघाच्या क्षेत्ररक्षणावर. यानंतरचा सामना असेल शेलूमाता वाल आणि गावदेवी भादवाड. एक बिग मॅच, फायनल से पहिला फायनल मुकाबला. एका बाजूला संजयभाई म्हात्रे तर दुसऱ्या बाजूला मंगेश भोईर. चांगली मॅच पाहायला मिळेल. तानाजीदादा भोईर आपलं स्वागत आहे. हा चेंडू आपल्याला पाहावा लागेल. अगदी पंच आमच्याकडे वळतायत. वेलकम किशोर पाटील. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या झालेली आहे ती 22. 16 चेंडू मध्ये 22 धावा. इथे चेंडूला अगदी हलक्या हातानं शॉर्ट लेगला ढकलून दिलाय विजेंद्र पाटीलनं. चांगला क्रिकेट. धावसंख्या 23 धावा, 11 चेंडू. किशोर पाटील चांगले क्रिकेटर आहेत आणि चांगले गुणलेखक देखील. धन्यवाद. हा फटका शॉट एक्स्ट्रा कव्हरला सुधीर उतेकर. क्या बात आहे. वाह, चांगला चेंडू पकडलाय. धावा इथे मात्र मिळतील विनोदला 2, संघाला मिळतील 2. धावसंख्या 25. 12.50च्या सरासरीनं 2 ओव्हर मध्ये विजय स्पोर्ट खानपे संघाने 25 धावा इथे जमा केलेत.
विजेंद्रने सांगितलं नाणेफेकी झाल्यानंतर नुकतीच जी कालेर इथे स्पर्धा झाली, माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये गुरुदत्त मानकुली संघाने या संघाला पराभूत केलेला आहे. मात्र आज 2-0 की 1-1 याचं उत्तर आपल्याला मिळेल. बघूया गुरुदत्त मानकुली 2-0 पुढे जाईल की काल्हेरीतल्या पराभवाची बरोबरी विजय स्पोर्ट खांडपे संघ इथे करेल. बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी सुनील माली, संदीप ज्युनियर, मनोज केनी की सुधीर उतेकर. अखेरकार सुनील मालीनं स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतलाय. सुनील माली राऊंड द विकेट. विजेंद्र पाटीलला फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल षटकार. नक्कीच या फलंदाजाला लवकर बाद करावं लागेल मानकुली संघाला, आणि या फलंदाज जेवढा जास्त वेळ खेळपट्टीवर राहील तेवढा विजय स्पोर्ट खांडपे संघाला फायदेशीर आहे. धावसंख्या 31. 13 चेंडू मध्ये 31 आलेत. अजून 11 चेंडू बाकी आहेत. विजेंद्र पाटील काल्हेरच्या स्पर्धेमध्ये गैरहजर होते, मात्र इथे खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. रणजित चेंडूच्या समोर दुसरीचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा लेजे थ्रो आपण पाहिला रणजित मालीकडून. डबल 3. 33 धावा लागलेत. हा फुलटॉस सुनीलला दुसऱ्यांदा या ओव्हर मध्ये चुकी, आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा पार षटकार. सुनील मालीनं तिसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 खर्च केलेत. 3 चेंडू मध्ये 14, आणि इथे अजून एक काय फटका खेळलाय. घुटना टेक आणि सिक्सर देख. नक्कीच फलंदाज देखील तितक्यात ताकदीचा आहे सुनील माली समोर. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 20 धावा सुनीलनं खर्च केलेत. मानकुली संघाचा एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून सुनील माली याच्याकडे पाहिलेच होतोय. सोनाली स्पर्धेमध्ये मालिका वीर हे पारितोषिक. चांगला चेंडू, स्विंग अँड मिस. वेलकम मंगेजी भोईर, आपला सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे अजून एक डॉट. वाह काय गोलंदाजी. पहिल्या 4 चेंडू मध्ये 20 आणि त्यानंतरचे 2 चेंडू विजेंद्रला डॉट. चांगलं कमबॅक. नक्कीच अविन माली सोनाली स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, तर सुनील माली सोनाली स्पर्धेचा मालिकावीर. गुरुदत्त मानकुली संघाने तृतीय क्रमांक त्या स्पर्धेमध्ये पटकावला होता, आणि या 2 खेळाडूंची चांगली कामगिरी त्या स्पर्धेमध्ये राहिली होती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45. 45 धावा लागलेत.
बघूया तिसऱ्या ओव्हरसाठी आज संदीप ज्युनियरला इथे संधी दिलेली आहे. क्या बात आहे. चांगला प्रयोग, चांगली रणनीती. संदीप ज्युनियर बघूया लेफ्ट आर्म राऊंड चा मारा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडूवर बघूया मनोज केनीना चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद विनोद. पहिल्या चेंडूवर इथे विकेट संदीप ज्युनियरना मिळवलेली आहे. नक्की सुरुवात चांगली आहे. संदीपवर विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला पहिल्या चेंडूवर तरी खडा उतरलेला आहे. बघूया नवीन फलंदाज मनोज. येणाऱ्या फलंदाजीमध्ये मिलिंद, मोहनदास असे चांगले फलंदाज अजून विजय स्पोर्ट कानपे संघाकडे बाकी आहेत. बघूया विजेंद्र पाटील काय कानमंत्र देत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट. धावसंख्या 2:45. चला वर्ल्ड संघाचे संघनायक आणि गावदेवी भादवाड आपण तयार राहा. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथे चांगला चेंडू. क्या बात आहे. वाह, गुड बॉलिंग, गुड स्टार्ट. पहिल्या 2 चेंडू मध्ये संदीप ज्युनियरनं 2 चेंडू 1 विकेट. चांगली सुरुवात. इथे चेंडूला उडवलाय संदीप माली. चेंडूच्या खाली येतो आणि इथे झेल ड्रॉप. काऊ कॉर्नर रिझनला संदीप याच्या हातून चुकी झाली. मनोजला आयुष्यमान भवाचा आशीर्वाद दिलेला आहे. धावसंख्या 46. बघूया शेवटचे 3 चेंडू या इनिंगची शिल्लक. क्या बात आहे. विजेंद्र पाटीलला सलग तिसरा डॉट म्हणावा लागेल. याआधी सुनीलनं 2 आणि त्यानंतर संदीप ज्युनियरनं 1. चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू. इथे फटक्याला खोदून काढला. आता पुन्हा एकदा संदीप आणि चुकी होणार नाहीये. वेल जज कॅच. फलंदाज दोन विकेट. म्हणजे कालराम नक्कीच इथे संदीप ज्युनियरनं मॅच बनवली. पुन्हा एकदा गुरुदत्त मानकुली संघासाठी असं म्हणायला हरकत नाहीये. असं वाटलं होते की 50+, मात्र आता 50 अंडर मध्ये संदीपनं थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 5 चेंडू मध्ये 2 विकेट आणि 1 धाव आतापर्यंत खर्चित केलेली आहे. चांगली गोलंदाजी आज संधी दिली आणि त्या संधीचं संदीप ज्युनियरनं केलाय. आत्माराम हा चेंडू रिटर्न क्रीजच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा. धावसंख्या 47. शेवटचा एक चेंडू आणि तो फ्रीड असेल. बघूया. आणि इथे अजून 1 विकेट. एसटीची तब्बल 3 विकेट आणि 2 धावा. गुड बॉलिंग संदीप ज्युनियर. विकास भाऊ धन्यवाद. बघा पहिल्या 3 ओव्हर मध्ये 45 होत्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 2. एकूण टोटल 4 ओव्हर 47 आणि विजयाचं लक्ष बरोबर 12च्या सरासरीनं 48 धावांचं. आपण जाऊया शोलूमाता वाल आणि गावदेवी भादवाड या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी कंप्लीट करूया.
नक्कीच आपण सर्वप्रथम स्वागत सन्मान घेणार आहोत मंगेशजी भोईर यांचा. शेलूमाता वर्ल्ड संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर, कॅप्टन, क्या बात आहे. आणि भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष यांचा आपण सर्वप्रथम स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. लास्टची विकेट नाही का, फ्री चेंडू होता. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत मंगेशजी भोईर यांचा. जगदीश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांना शॉल, पुष्पगुच्छाने या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय. वेलकम संतोषजी तरे आणि आमचे शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर म्हात्रे. चला या मंगेश भोईर या आपण या एसके, क्या बात आहे. भार्गवी इंटरबायजेस टॉस बॉक्स मध्ये आपण जगदीश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी करूया. वेलकम संजय भाऊ आणि संतोषजी तरे. बघा दोन्ही संघांना शुभेच्छा. नाणेफेकी उडण्याआधी दोन्ही संघ नायकांना आम्ही सांगू इच्छितो स्पर्धेसाठी आम्ही स्पेशल कॉईन बनवले. या स्पर्धेचा आयोजक संघ तुफान 40+ पिंपलास आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी म्हात्रे शाखा प्रमुख आहेत आणि तुफान पिंपलास संघाचे संघनायक शिवाजी म्हात्रे तुफान पिंपलास. जावयानं मान दिलाय भादवड संघाने. नक्कीच तुफान पिंपलास 40+ अशी कॉलिंग आणि एक्झॅक्ट ते झालेले आहे. खूप खूप धन्यवाद जगदीश म्हात्रे. बसा 2 मिनिटं बसा आपण. संजय भाऊ नाणेफेकी जिंकली आहे. दुपारचं सत्र आहे. समोरचा संघ एक दादा संघ म्हणून या संघटनेमध्ये ज्या नावाची ओळख आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण सांगू शकाल? त्यांच्याकडे बॅटिंग भरपूर आहे, त्यांना कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच त्यांच्याकडे बॅटिंग चांगली आहे, तुमच्याकडे गोलंदाजी चांगली असेल या शंका नाही आहे. मात्र या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन कसं वाटलं? अतिशय सुंदर. खूप खूप धन्यवाद. आपल्याला शुभेच्छा आहेत संतोषजी तरे. नाणेफेकी आपल्यासाठी महत्वाची होती. नक्कीच आपल्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर आपण गोलंदाजी स्वीकारली असती, यात मात्र शंका नाही आहे. कारण की आपण सांगितले नाणेफेकी महत्वाची होती. आपल्याला शेवटचा प्रश्न असेल, तुफान पिंपलास 40+ संघाचं तुफान चषकाचं हे तुफान आयोजन आपल्याला कसं वाटतंय? तुफान आहे तर तुफानच होणार. क्या बात आहे. प्रेक्षकांना एक तुफानी सामना पाहायला मिळेल. ओके, नक्की. धन्यवाद. तर मित्रांनो, शेलूमाता वाल आणि गावदेवी भादवाड या दोन्ही संघादरम्यान नाणेफेकी झालेली आहे आणि संजय पाटील एसके यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय. गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी गावदेवी भादवाड संघाला आमंत्रण दिलेलं आहे. आपण जाऊया, ऐकूया. चालू सामन्याचं दुसरं सत्र समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे परममित्र मनोज ठाकरे. धन्यवाद कालीराम सर. या दुपारच्या सत्रानंतर उपस्थित प्रेक्षक वर्ग, खेळाडू वर्ग आणि व्यासपीठावर मान्यवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत, त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण पाहत आहात अप्रतिम सामना इथं मात्र पाहायला मिळतोय. तुफान पिंपलास क्रिकेट क्लब आयोजित तुफान 40+ चषक 2024 हे भव्य दिव्य असं आयोजन आणि त्याच्यामधील हा चालू असलेला सामना. एका बाजूला पाहायला मिळते विजय स्पोर्ट खांडपे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते गुरुदत्त मानकोली. प्रथम फलंदाजी करत असताना क्या बात आहे, खूप चांगली फलंदाजी विजेंद्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अंतिम क्षणामध्ये कुठेतरी पटकेबाजी झाली नाही आहे, परंतु त्या अगोदर खूप चांगली फलंदाजी. 3 ओव्हरमध्ये 45 धावा, परंतु संदीप याने मात्र कुठेतरी धावांवरती रोख लावली, बंधन घातले गेले, गतिरोध लावली गेली आणि कमीत कमी धावा अर्थात फक्त आणि फक्त इथं खर्च करताना पाहायला मिळाले. एकंदरीत आपण जर पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा, 47 धावा धावफलकावरती आणि 48 धावांचं इथं मात्र लक्ष ठेवलेलं आहे.
म्हणजे आपण समजू शकता की फलंदाजी खूप चांगली झाली होती, म्हणून शेवटच्या ओव्हरला कुठेतरी धावांवरती रोख लावताना पाहायला मिळाल्या. आता पाहूया 48 धावांचं इथं मात्र लक्ष घेऊन उतरतोय मैदानाच्या आतमध्ये गुरुदत्त मानकोली. या संघाकडे फलंदाजी खूप चांगली आहे, पाण्यासारखं राहील प्रति ओव्हरमध्ये. इथं मात्र बनवायचे आहे तर 12 धावा, तर त्या 12 धावा बनतील का हे पाण्यासारखं राहील. मानकोली हा या फॉर्मॅटमध्ये चालू अंगामध्ये चांगलं काम करतोय. या चालू अंगामध्ये तृतीय क्रमांकाची एक ट्रॉफी त्यांनी उचललेली आहे आणि ती चाहूल मात्र फर्स्ट प्राइज कडे बोलते का याकडे निश्चित लक्ष राहील. 48 धाबांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे ऑन साइडला. सुनील गोलंदाजीच्या मार्क वरती आपण पाहतोय. अविन आणि तानाजी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रति षटकामागे 12चा टार्गेट आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी कमीत कमी 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे. पाहूया ते 2 मोठे फटके येतील की जी विजय स्पोर्ट खांडपे संघाची जी गोलंदाजी धार आहे ती मात्र कायम राहील, पाण्यासारखं राहील. पुढील चेंडू यावेळेस टॅप केलेल्या चेंडूला समोर थांबतोय. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावावरती समाधान. एका धावेने आपण पाहू शकतो धावफलक 2 या अंकावरती जाऊन पोहोचते. ऐतिहासिक क्रिकेट नगरी पिंपलास येथे चालू असलेली ही क्रिकेट स्पर्धा भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धा खेळवल्या जातात. यावेळेस विकेट जरूर करण्याचा प्रयत्न होता, परंतु कहा पे निगाह कहीं पे निशाणा. चेंडू निघून जातोय. एस्टेच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची चूक करत नाहीत जितू पाटील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील सर्वोत्तम धाव संख्येचा विक्रम विजयस्पोर्ट खांडपे संघाच्या बाजूने आहे. पाहूया तो रेकॉर्ड तुटतो का. यावेळेस सोडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. काय घडेल पाहूया. इथं मात्र प्रल्हाद यांना गॅदर करता आलं नाही आहे. तुमच्याकडे प्रॅक्टिस असावी लागते आणि ते अभाव कदाचित असू शकतोय, कारण सहज सोपा झेल होता. थोडीशी हरबड झाली, गडबड झाली. पहिला विकेट मिळवण्याचा इथं वेल निश्चित झालेला, परंतु तसं काही घडलं नाहीये. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. गोलंदाजी अप्रतिम सुरेख मारा पाहायला मिळतोय आणि सुमार दर्जाची गोलंदाजी सुनील यांच्या माध्यमातून यावेळेस ऑन साइडला घेऊन काढलेला आहे. पाहूया मिडगटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली. विनोद यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण येथे होते. धावसंख्येत जर पाहिली तर धावफलकावरती 5 या अंकावरती पाहायला मिळते. विजय स्पोर्ट खांडपे संघाची जर संपूर्ण टीम एक साथ जर आली तर निश्चितच समोरच्या टीमला डोकेदुखी ठरते. आज मिलिंद नाहीयेत. आपण इथं पाहिलं काल्लेर येते, तिथे विजेंद्र नव्हता. आज डॉक्टरही नाहीत. म्हणजे कंप्लीट टीम आज नाही तरी सुद्धा आपण पाहिलं तर चांगलं टार्गेट इथं मात्र सजवलेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र आपण पाहिलं तर जीवाची आकांक्षा केली होती, परंतु काही फायदा झाला नाहीये. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. गोलंदाजी जी अपेक्षा होती ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारण्यात आली. संघ नायकांनी टाकलेला विश्वास तो मात्र पुरेपूर फायदा होतोय. अजूनही विजयाचं समीकरण 42 धावांचं आहे, म्हणजेच आता 14चं अक्षिण रन रेट आपल्याला पाहायला मिळते. कारण रन रेट जर पाहायला गेलं तर फक्त 6चा आणि उर्वरित 3 ओव्हरमध्ये जो रन रेट उरलेला आहे तो म्हणजे 14 धावेचं प्रति ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. याच्यासाठी तुम्हाला बिग हिट मोठे फटके खेळावे लागतील, परंतु गोलंदाजीची नेहमीच धार पाहायला मिळते. आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विजय स्पोर्ट खांडपे संघाने पहिली ओव्हर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली.
एक गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. तानाजी 4 धावा जमा करू शकला. आपल्या स्कोर कार्ड मध्ये कैलास येतो यावेळेस नवीन गोलंदाजी करण्यासाठी. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथं मात्र काय घडतं पाहूया. यस आपला तोल सावरलेला दिसतोय त्या ठिकाणी. चेक करतील पाहूया. यस फलंदाज होतय बाद. क्या बात आहे, क्या बात आहे. शेवटपर्यंत चेंडूवरची नजरही ठेवली, स्वतःचा तोलही सावरला आणि आपण पाहिलं तर कॅच कंप्लीट केली. आत्माराम निश्चितच फलंदाजाला केलंय राम राम. आत्माराम यांनी चांगली झेल पकडून पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता हासिल करतोय. कैलास दाखवून देतोय दमखम आपल्या गोलंदाजीचा. थोडीशी ताकद जर लावली असती तर चेंडू सीमापार झाला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला मुलीत जागा नाही आहे. परंतु अशा गोष्टी नाहीत. जे वर्तमान कालामध्ये घडेल तेच सत्य आहे. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती कैलास. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जॉईंट होते सुनील. फुलटॉस परंतु फुलटॉल वसूल करता आला नाहीये. अतिशय वेगवान भन्नाट वेगावरती जणू काय गोलंदाज स्वार आहे कैलास आणि निर्धावची झाली सांगता. निश्चितच अतिशय साफसूत्र टेलिकास्ट SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शंकर गुलवी यांच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस मात्र उडवलाय. क्या बात आहे. पाहूया काय घडेल, परंतु क्षेत्ररक्षक बनला प्रेक्षक. चेंडू निघून गेला सीमापार. बिग हिट षटकार. एक स्फोटक फलंदाज आहे, पिंच हिटर आहे. कुठल्याही चेंडूवरती विकेट खेळण्याची क्षमता आहे. पहिला चेंडू निर्धाव झाला, फुलटॉस होता. त्यानंतर कुठेतरी स्वतःला प्रश्न विचारला असेल, हा चेंडू मी सीमारेषेबाहेर घालवायलाच हवा होता. आणि मग मनाशी बांधलेली जी जिद्द, चिकाटी आणि संघर्षमय आपण पाहायला मिळालं आणि संघर्षमय षटकार त्यांच्या बॅट मधून. पुढील चेंडू या वेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. पाहू शकता आपण एक धाव, एका धावेने धाव संख्या 13 अंकावरती पोहोचली गेली आहे. 48 धावांचं लक्ष्य. दुसरं ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये कैलासांच्या माध्यमातून. 2 चेंडू खूप चांगले, पण तिसऱ्या चेंडूवरती जो आघात केला, प्रहार केला, असं वाटलंच होतं की हा चेंडू सीमा पार जाईल आणि तेच झालं. त्यानंतर एक धाव. पुढील चेंडू काय घडते पाहूया. या वेळेस मात्र पाहायला गेले तर पायांची हालचाल नाहीये. सरळ ठेवलं होतं चेंडूला. कुठल्या प्रकारची आपण पाहिलं तर टर्न दिला नाहीये आणि जो अनुमान बांधला होता फलंदाजाने तो बांधता आला नाहीये. नाही तर मात्र निर्धावची झाली सांगता. एक षटकार जरूर लगावला. बाकी चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळले. 7 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत या ओव्हरमध्ये. पुढील चेंडू स्लोअरचा मारा उडवलाय. पाहूया. हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येतोय. कुठल्या प्रकारची चुकी नाहीये आणि फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. क्या बात आहे. आणि 2 गडी बाद केले. आज सकाळपासून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी जी आहे ती ओवली संघाकडून केली असताना अंकुश यांनी 3 धावा देऊन 2 गडी बाद केले. मागील सामना संपन्न झाला त्याच्यामध्ये संदीप केने यांनी चांगली गोलंदाजी केली. 2 धावा देऊन 2 गडी बाद केले. आणि इथेही आपण जर पाहिलं तर कैलास यांनी 7 धावा देऊन 2 गडी बाद केले. म्हणजे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक धावांचा विक्रम आजच्या दिवसातून विजय स्पोर्ट खांडपे संघाने समोर ठेवलेला आहे.
मॅच चालू आहे, सामना सुरू आहे, रेकॉर्ड बनते टूटने के लिए. पाहूया हा रेकॉर्ड तुटेल का. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली ती म्हणजे 13 धावा. अजूनही 35 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना संपलेला नाहीये. जिद्द सोडायची नाही आणि मेहनतीला कमी पडायचं नाहीये. तेव्हा आपल्या पदरी पडते ते यश. अपयश हा यशाची पहिली पायरी जरी असली तरीही ते अपयशाला सांगायचं की यशाला मी हात घालणार आहे. आणि असा ठणकावून सांगणारा व्यक्ती तोच असू शकतो की जो मेहनत करू शकतो. आणि ते मेहनत मैदानाच्या आतमध्ये मित्र म्हणे आतापर्यंत गोलंदाजाची पाहायला मिळते विजय स्पोर्ट खांडपे संघाची. आता पाहूया विजेंद्र येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्वतः संघ नाईक ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी येतो. कारण ही खूप महत्वाची ओव्हर आहे कालीराम सर. कारण 3रं षटक आहे. इथनं समजेल शेवटच्या ओव्हरला किती धावा बाकी असतील. स्लोअरचा मारा पिक केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. तोलून मापून मारलेला बिग हिट षटकार. डाउन को पकड़ना मुश्किल. समोरच्या टीमला सांगतोय का अरे दिवानो मुझे पहचानो मैं हूँ डॉन. आणि डॉन प्रमाणे फलंदाजी सुनील माळी यांची पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्टेप आउट जरूर केले होते परंतु इथं मात्र आपण जर पाहिलं तर चेंडूला मागे ठेवला होता. उचली दिली गेली आणि त्यानंतर लगेच आपण पाहतोय निर्धावची झाली सांगता. पहिल्या चेंडूवरती चांद तारेचं दर्शन विजेंद्रांना दाखवलं होतं. त्यानंतर कमबॅक लगेचच पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडू. आता ही एक चांगला फटका खेळून काढलेला आहे. लेग साईडच्या रिजन मध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होईल का. परंतु चांगलं दक्ष क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धाब्याने धावसंख्या 20 धावांवरती जाऊन पोहोचलेला आहे. 28 धावांचा अजूनही टार्गेट शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये जास्तीत धावा जर कुठल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाजीला धावा बनवण्यामध्ये सामर्थ्य मिळेल, ताकद मिळेल. संदीप डावखुरे शैलीचा फलंदाज आहे. डावखुरे शैलीचा फलंदाज किती कारगर ठरतोय आणि विजेंद्र यावरती हल्ला प्रतिहल्ला चढवत आहे पाण्यासारखं राहील. द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहतोय खांडपे तर दुसऱ्या बाजूला मानकोली. यावेळेस उडवायचं होतं पण इथेही पाहू शकता आपण कमी गतीचा चेंडू आणि शरीराचा वेध घेण्यात आला. धावफलक पोचते. आता मात्र 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 27 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू अति महत्वपूर्ण आहेत दोन्ही संघाच्या बाजूने. 2 मोठे फटके कुठेतरी मॅच मध्ये वापस आणेल मानकोली संघास. आणि इथनं मात्र कमी धावा जर खर्च केल्या तर जो प्रेशर पहिल्यापासून बनून आहे तो कुठेतरी बनून राहील. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र बीट होत आहे तर फलंदाज बीट होत आहे. यष्टीरक्षक चेंडू मात्र सीमा लगत जातोय, थांबत नाहीये. तर खराब गोलंदाजी मित्र म्हणेन. वाईट बॉल आणि चौका म्हणजे या चेंडूवरती आला पंजा. फलंदाजी केली होती विजेंद्र याने परंतु गोलंदाजी मध्ये डॉन काय बनता येत नाहीये. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस या चेंडूची आवश्यकता आहे. ही लाईन बरोबर आहे, ही लाईन परफेक्ट आहे. या लाईनला तुम्ही ज्यावेळेस चेंडू ठेवाल त्यावेळेस बॅटला जरी चाटून गेला चेंडू तरी धावा बनत नाहीयेत. परंतु तुम्ही समोर ठेवाल बॅट्समनच्या राडार मध्ये द्याल तर निश्चितच सीमारेषे बाहेर जाईल. यावेळेस पाहू शकता आपण शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता परंतु उजवी एष्टी सोडून जातोय. इथेही वाईटचा भरणा होता. एका धाब्याने स्कोअर कार्ड मध्ये बदल. 27 धावा. 21 धावांची आता मात्र गरज आहे. पाहू शकता आपण हा चेंडू जो आहे तो खूप महत्वाचा आहे. बिग हिट मॅच मध्ये वापस. निर्धाव मॅच मध्ये ताकदवार बनून राहील विजय स्पोर्ट खांडपे संघ. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस पाहू शकता फाईन लेगच्या रिझल्ट मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि इथं चुकीला माफी नाही आहे. एका धावेचं दुसऱ्या धावेने परिवर्तन. तिसऱ्या धावेचाही प्रयत्न पाहायला मिळाला.
आणि इथं 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरे धाव घेताना फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. आव्हान महागडं आहे परंतु कठीण नाहीये, अशक्य नाहीये. अशक्याला तुम्हाला शक्य करण्यासाठी योग्य ती फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती हल्ला प्रतिहल्ला चढवावा लागेल. आक्रमणाने आक्रमण करावा लागेल. तेव्हा कुठेतरी या धावा बनल्या जातील. इथं मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाजीला ही एक चांगला प्लॅटफॉर्म आहे, कारण 19 धावा वाजवायच्या आहेत. सुरुवातीच्या 1-2 चेंडूमध्ये तुम्ही चांगली गोलंदाजी कराल तर निश्चित मॅचमध्ये बनून राहाल. अन्यथा गुरुदत्त मानकुले हा एक चुपारस्तम संघ आहे. कधी सामना चेंज होईल हे सांगता येत नाहीये. नवीन फलंदाज रणजित येतोय मैदानाच्या आतमध्ये. विनोद याच्यावरती पूर्णपणे दारोमदार आहे विजय स्पोर्ट खांडपे संघाची. नेहमी संघासाठी धावून येत असतोय. आज पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे गोलंदाजी होईल. आज मिलिंद यांची खरोखर कुठेतरी कमी भासत असेल या मॅच मध्ये. यस, मोहन दादा पण नाहीत, बिझनेस मध्ये खूप अडकलेत. आधी बिझनेस नंतर खेळ, कारण हा खेळ जो आहे तो आपण शरीर स्वस्थ राखण्यासाठी, एक धाव आरोग्यासाठी याच्यासाठी चालू केलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तुम्ही सामने किती खेळता यापेक्षा तुम्ही प्रॅक्टिस किती करता हे खूप महत्वाचं आहे, कारण त्या अनुषंगाने आपल्या शरीराची निगा राखली जाते. पुढील चेंडू फुल टॉस आणि इथं मात्र उडवलाय. यास, फुल टॉल वसूल. चेंडू सीमा पार, बिगिट षटकार. दुनिया चले पछाड़ी तो मैं चलूं अगाड़ी. निश्चित चिंताता चालू आहे गोलंदाजाची, कारण पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेस षटकार लागते त्यावेळेस चिंतेचं वातावरण निश्चित निर्माण होत आहे. डोक्यामध्ये घर केलं जाते, नेक चेंडू कुठे आतालू, कारण मी मगाशी म्हटलं होतं की ताकदवार हा संघ आहे. या षटकारच्या मदतीने धावसंख्या आपण पाहू शकता धावफलकावरती. आता मात्र 13 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. पंचांना विनंती आहे की आपण चेक करायचं येऊन या ठिकाणी. पंच आपण या, कुणावरती अन्याय होता कामा नाहीये. यस, इथं मात्र चेक करायचं आहे की हा चेंडू बिमर आहे की
या वेळेस आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूची समाप्ती करत असताना पाहायला मिळते. निर्धावचे होते सांगता. इथनं मात्र आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 13 धावांचं. 13 धावा 4 चेंडू. कमबॅक केलेला आहे. धक्क्याने माणूस सुधारतो. एक षटकाराचा धक्का निर्धाव चेंडू देऊन गेला. स्लोअरचा मारा पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडूला पिक केलेला आहे आणि चेंडूला भिडकावून दिला सीमारेषे बाहेर. षटकार. सब खेल जानता हूँ मैं हूँ बड़ा खिलाड़ी. पाहू शकता 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 7 धावांची गरज. कारण आपण पाहिले 3 चेंडू मध्ये 2 बिग हिट षटकार आणि त्यानंतर मात्र पाहूया अजून एक तडाखा अजून एक धमाका. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. दुनिया जले बिछाड़ी तो मैं जलूं अगाड़ी. असताना मात्र असं वाटलं होतं की विजयस्फोट खांडपे संघ मजबूत स्थितीमध्ये आहे, परंतु अशा आकांक्षा निराशांना चिरत मात्र फलंदाज आपण जर पाहिलं तर सुनील माली सांगून देतोय की हम भी किसी से कम नहीं है, मैं हूं ना ची भूमिका मात्र मैदानाच्या आतमध्ये साकार करतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावर विजयाच्या वाटेवरती नेऊन सोडतोय. फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. क्या बात आहे. जिद्द चिकाटीन संघर्ष नेहमीच आपण बोलत असतोय. एक क्रिकेट मधील अस्त्र शस्त्र आहेत आणि त्या सूत्रांचा पालन करत असताना इथं मात्र संयमी खेळी दाखवतोय सुनील माळी. पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. क्या बात आहे. आणि इथं मात्र कठीण विजय सोपा केलेला आहे. विजय संघाचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचे कौतुक. हार्ड लक टफ लक खूप चांगली आपण संघर्ष दाखवला, परंतु अंतिम क्षणी अपयश प्राप्त झालं. तर यस, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल सुनील माली यास, ज्याने खरोखरच मॅच मध्ये एका अति किल्ला लढवत ठेवलं. बाकी फिल्डर बाद होत गेले, परंतु इथं मात्र आपण जर पाहिले तर चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यस, या ठिकाणी शुभागमन होते. या ग्राउंड वरती खेळणाऱ्या प्रत्येक प्लेयर